परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महावितरण या विभागामध्ये एकूण तब्बल 5347 जागांची मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो. त्या संपूर्ण मेगा भरतीसाठी मराठी विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि या मेगा भरतीमध्ये जे काही पद आहेत तर ते पद वेगवेगळ्या जे काही तुमचं एज्युकेशन आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ती पद आहेत. जर सविस्तर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर सविस्तर जाहिरातीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ती सविस्तर जाहिरात बघू शकता. किंवा प्रवीण कड सरांचं जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे, म्हणजे दोघांपैकी एक लक्ष्य मराठी अकॅडमीचं आणि प्रवीण कड सरांचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, दोघं टेलिग्राम चॅनलवरती आपली जाहिरात आहे. त्या जाहिरातीमध्ये संपूर्ण सविस्तर पदांची भरती, जागा या सर्व गोष्टींची जी काही विभागणी आहे ती सविस्तर करून दिलेली आहे. तर आजचं जे काही आपलं लेक्चर असणार आहे ते महावितरण जी काही भरती आलेली आहे, ज्या काही जागा आहे त्या परीक्षेसाठी मराठी विषय अत्यंत महत्वाचा आहे. फक्त मी मराठी विषया संदर्भात बोलणार आहे, कारण की या जागांसाठी मराठी विषय अत्यंत महत्वाचा आणि ती परिपूर्ण जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. ओके, त्या संदर्भातला हा जास्तीत जास्त 15 ते 17 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या समोर मी मांडतोय. या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मराठी विषयामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहे, कोणकोणते घटक असणार आहे, कोणत्या घटकांवरती प्रश्न असणार आहे, एकूण प्रश्नांची संख्या किती असणार आहे, यावरती आपण आजच्या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं आजच्या सेशन मध्ये सहर्ष स्वागत करतो. बघा, आता यामध्ये तुम्हाला दिसत असेल जो काही आपलं फ्रंट पेज आहे, त्या फ्रंट पेज वरती मी तुम्हाला फक्त एवढं सांगितलेलं आहे की मराठी विषय जो काही आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्यावरती आजची आपली चर्चा असणार आहे. आपण जाऊया पुढे. बघा, आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा की जो अभ्यासक्रम असणार आहे या संपूर्ण पदांसाठी, तो अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे. तर अभ्यासक्रमामध्ये सर्वात पहिल्यांदा तांत्रिक विषय, म्हणजे ज्या परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरणार आहेत किंवा ज्या परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करणार आहात तर त्याचे जे काही टेक्निकल जे काही प्रश्न असणार आहे, म्हणजे त्याच्या संदर्भात जे काही प्रश्न असणार आहे त्याची संख्या एकूण 50 असणार आहे. त्याच्यानंतर गुण 110 असणार आहे. मला वाटतं आपल्या प्रवीण कड सरांनी हे जे काही लेक्चर आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतलेलं आहे. मी फक्त मराठी संदर्भात अतिशय सोप्या भाषेमध्ये तयारी करण्यासाठीच हे लेक्चर तुमच्या समोर मांडतोय. त्याच्यानंतर सामान्य अभियोग्यता म्हणजे रिझनिंग हा पार्ट, तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, आणि त्याच्यानंतर आपला जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे मराठी भाषा. त्याच्यासाठी तब्बल एकूण 20 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 10 गुण असणारे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला अर्धा गुण त्यासाठी असणार आहे. म्हणजे एकत्रित प्रश्नांची संख्या तुमची 130 असणार आहे आणि गुण 150 असणार आहेत. म्हणजे मराठी विषयाला सुद्धा खूप चांगलं महत्व आहे. 20 प्रश्न नॉट अ जोक, बरोबर ना. म्हणजे 20 प्रश्न तिथं दिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 20 प्रश्नांची तयारी करायची आहे. आणि 20 प्रश्नांमध्ये कशा पद्धतीची विभागणी असणार आहे तर पुढे बघा, हा होता तुमचा अभ्यासक्रम आणि यासाठी कालावधी असणाऱ्या परीक्षेसाठी 120 मिनिटं. आणि ही संपूर्ण जी काही परीक्षा आहे, संपूर्ण परीक्षा कशी असणार आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हा सर्वांना आता जे काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारे वाहत आहेत की TCS IBPS, तो पॅटर्न इथं परिपूर्ण फॉलो होणार आहे. आणि जी काही आपली बॅच आहे, सेपरेट बॅच मी महावितरणसाठी तयार केलेली आहे, ती बॅच सुद्धा TCS आणि IBPS वर अवलंबून आहे. परिपूर्ण TCS IBPS पॅटर्न आहे. आणि आपली जी काही सिरीज आहे आता, तर TCS IBPS सिरीज आपण आपल्या युट्यूबला सुरू करतोय. तर आवर्जून आपलं जे काही लक्ष्य मराठी अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे ते आवर्जून सबस्क्राईब करा. ओके, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मराठी संदर्भातल्या नवनवीन ज्या काही अपडेट्स असतील, जो बदलता पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्हाला पोरहो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. बघा, आता मराठी विषयाची विभागणी जर बघितली तर सर्वात पहिल्यांदा व्याकरणावरती काही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि काही शब्दसंग्रहावरती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि उतार्यावरती 5 प्रश्न इथं ठरलेली असतात. या दोघांमध्ये कमी जास्त प्रश्नांची संख्या होऊ शकते. म्हणजे व्याकरणामध्ये जर समजा 5 प्रश्न सोडल्यानंतर उरलेली 15 प्रश्न जे काही आहे, तर व्याकरणावरती 9 ते 10 प्रश्न इकडे विचारलेली असतील. तर उरलेले जे काही प्रश्न आहे 5 ते 6 प्रश्न शब्दसंग्रहावरती विचारलेले असतील. म्हणजे यामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकतं प्रश्नांचं, त्यामध्ये काही अडचण नाही. ओके, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मराठी विषयामध्ये काय काय असणार आहे तर या 3 गोष्टींवरती प्रश्न विचारलेली असणार आहे. हे सांगण्यामागचं कारण काय आहे की हाच तुमचा TCS IBPS पॅटर्न आहे. टेन्शन घेऊ नका, परिपूर्ण तयारी तुम्हाला मी या सेशन मध्ये किंवा या बॅच मध्ये करून घेणार आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट
की जी काही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे, तर आपल्या प्रवीण कळ सरांचं जे काही ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये पण ती बॅच उपलब्ध असणार आहे. आणि लक्ष्य मराठी अकॅडमी पुणे हे जे काही आपलं ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही प्रवीण कळ सरांच्या ऍपमधून बॅच घ्यायची असेल तेही तुम्ही डाउनलोड करू शकतात. त्याच्यानंतर लक्ष्य मराठी अकॅडमी पुणे हे जे काही ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशन मध्ये बॅच स्वतंत्र बॅच उपलब्ध असणार आहे. आणि त्या बॅचची फी अशी आपली 900 रुपये फी होती, पण त्या बॅचची फी जी काही आता आहे तर ती फक्त 499 साठी 6 महिने कालावधी आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये ती बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. म्हणजे काही सेशन मी लाईव्ह पण घेणार आहे, काही सेशन रेकॉर्डेड पण असणार आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. परिपूर्ण मराठी जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. तुम्ही मराठीचं काही नाही वाचन केलं तरी काही अडचण नाही. म्हणजे मी तुम्हाला व्याकरण पण शिकवणार त्या बॅच मध्ये, शब्द संग्रह पण घेणार आहे आणि उतारा कसा सोडवायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त 500 रुपये. 500 रुपयामध्ये काय येतं मित्रांनो, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका मोठा कालावधी त्या बॅच साठी तुम्हाला भेटतो आहे आणि 20 प्रश्नांची तयारी होते. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ओके. आणि मी तुम्हाला इकडे लिहून दिलाय की डेमो व्हिडिओ बघूनच बॅच जॉईन करा. तर यस, डेमो व्हिडिओ बघा तरच बॅच जॉईन करा. आता तुम्हाला वाटत असेल, मला कमेंट्स करा लेक्चरसाठी की लेक्चर कशा पद्धतीने तुम्हाला आवडते नाही आवडते, बरोबर. आणि मराठीचे कुठल्या प्रकारचे टॉपिक आपण घेतले पाहिजे युट्यूबला ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा. म्हणजे जेणेकरून आपण जे काही सिरीज सुरू करतोय त्या सिरीज मध्ये अजून मला काय ऍड करता येणार आहे का, तर ते मी बघतोय. ओके. आता आपण जाऊया प्रत्यक्ष जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याकडे. आता हे जे काही संपूर्ण मुद्दे आहे अभ्यासक्रमाचे, ते संपूर्ण मुद्दे आपले व्याकरणाचे आहे. सर्वात पहिलं प्रकरण आपण घेणार आहे मराठी भाषेची पार्श्वभूमी व विकास आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाचा व्याकरणाचा विकास आणि लिपीचे प्रकार व विकास. आता जे काही आगामी काळ म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे काही पेपर झालेत ना, त्यामध्ये प्रश्न विचारलेली होती की व्याकरणाचा विकास कशा पद्धतीने झाला, लिपीचा विकास किंवा त्या वेगवेगळ्या घटकांवरती प्रश्न विचारलेले होते. आपण दुसरं प्रकार इथं अभ्यासणार आहोत वर्ण विचार. वर्ण विचार म्हटल्यानंतर एवढे मुद्दे त्यामध्ये समाविष्ट आहे की वर्णमाला काय आहे, अक्षरमाला काय आहे, बाराखडी काय आहे, त्यानंतर वर्ण, अक्षर, ध्वनी, मूलध्वनी, शब्द, पद, वाक्य, विलोम, पद या सर्वांमध्ये नेमका फरक काय आहे. आता आपल्या कन्सेप्टवर क्लिअर नसतात. माझं लेक्चर जे काही असतं परिपूर्ण कन्सेप्टवर अवलंबून असतं. मी फक्त आणि फक्त एका वे मध्ये शिकवत नाही. तर जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत सर्व पुढे मी जातच नाही. म्हणजे कारण की मला माहिती आहे की प्रत्येक जण आपल्या सोबत काहीतरी स्वप्न घेऊन चाललेलं आहे. तर त्या प्रत्येक स्वप्नाचं, प्रत्येक विद्यार्थ्या स्वप्नाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. फक्त ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करा, संपला विषय. त्या पद्धतीने मराठी विषय अभ्यासा. हक्काचे तुमचे 20 मार्क आहे. 20 मार्कातला एकही मार्क कमी होऊ शकत नाही. समजले का. बघा आता इकडे वर्णांची उच्चार स्थाने काय आहे, संयुक्त व्यंजने यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. अलीकडच्या काळामध्ये आकार विल्लीनुसार शब्दांची मांडणी, जोड शब्दात एकूण मूलध्वनी किती आहे, अशी बरीचशी प्रश्न जे काही आता तलाठीचा पेपर झाला किंवा जे काही जलसंपदाचे पेपर आता होत आहेत, या सर्व परीक्षांमध्ये जे काही प्रश्नांचं स्वरूप विचारलेलं आहे तर ते तुमच्या समोर मी मांडतो आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो तर जोडाक्षरी, जोडाक्षरावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये जोडाक्षर म्हणजे काय असतं, जोडाक्षराचे प्रकार कोणते आहे, जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती कोणत्या आहे, अनुस्वार विसर्ग कशा पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बरोबर. समजलं का. एकदम बिनधास्त अभ्यास करायचा आहे. खूप मोठी संधी आहे, खूप जास्त मोठी संधी आहे. सरांनी आधीचं जे लेक्चर घेतलं त्या आधीच्या लेक्चरमध्ये जाहिरातीविषयी संपूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्याच्यामुळे मी आता जाहिरातीवरती बोलणार नाही. मी फक्त टार्गेट माझा मराठी विषय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा आता संधी म्हटल्यानंतर जे काही कॉमर्सचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा 20 प्रश्न मराठीचे आहेत, बरोबर. म्हणजे ऑदर जेवढ्या एक्झाम आहे ना, जेवढी पद आहेत ना, प्रत्येक पदासाठी मराठी विषय 20 प्रश्नांसाठी आहे. 10 गुण त्याला आहेत. त्यामध्ये स्वर संधी असेल, व्यंजन असेल, विसर्ग असेल, मराठीतील विशेष संधी असेल. ओके. अशा पद्धतीने सर्वच्या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर महत्वाचा घटक तो म्हणजे शब्दांच्या जाती. त्या शब्दांच्या जातींमध्ये अगदी सर्वांना माहिती आहे की नाम आहे, सर्वनाम आहे. मग नामामध्ये कोणकोणत्या उपघटकांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, तर त्यामध्ये तुमचं सामान्य नाम असणार आहे, विशेष नाम असणारे, भाववाचक नाम, त्याच्यानंतर नामाचं कार्य व उपयोग म्हणजे नामाच्या कार्य आणि उपयोगावरती सुद्धा प्रश्न आतापर्यंत विचारलेली आहे. अजिबात टेन्शन नाही. त्याच्यानंतर पुढे सर्वनाम असणार आहे. सर्वनामाची वैशिष्ट्य काय, विभागणी काय, सर्वनामाचे प्रकार किती, सर्वनामाचे उपयोग व महत्व. आता या सर्वच्या सर्व गोष्टी सर शक्य होतील का. यस, का होणार नाही. कारण की अतिशय म्हणजे आता परीक्षेसाठी आपल्याकडे जरी 2.5-3 महिने कालावधी असला तरी सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे या सर्व गोष्टी क्लिअर करता येणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अभ्यासायचा या घटकामध्ये व्याकरणामध्येच विशेषण.
विशेषण मध्ये विशेषणाचे मुख्य प्रकार, अधिविशेषण, विधिविशेषण, साधित विशेषणाचे प्रकार, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहे बॅच मध्ये. काही मी त्यामध्ये लाईव्ह सेशन सुद्धा घेणार आहे. तुम्हाला काही अडचण असली तर हा माझा संपर्क आहे 9096955652. तुम्ही मला केव्हाही फोन करू शकता. ओके. आता त्यानंतर क्रियापद हा घटक आपल्याला अभ्यासायचा, म्हणजे क्रियापद हा घटक त्यामध्ये अभ्यासायचं धातू साधिते, कृदंते यातील फरक, कर्ता, कर्म ओळखण्याची पद्धत, क्रियापदाचे मुख्य प्रकार, अकर्मक, सकर्मक. पोरग अभ्यास करू करू फार कंटाळून जातं, त्याला अकर्मक सकर्मक मधला फरकच कळत नाही. अतिशय सोप्या पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर करून देतो मी. आणि क्रियापद शिकवण्याच्या अगोदर वाक्यातील कर्ता कसा ओळखायचा रे आणि वाक्यातील कर्म कसं ओळखायचं या दोन गोष्टी आधी सांगतो आणि त्याच्यानंतरच पुढे चालतो. समजलं का? कारण की ज्याला वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता आला ना बरोबर, त्याला वाक्यातील म्हणजे व्याकरणातील 5 ते 6 घटक त्याचे इझी तयार होतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेऊ ना, फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे नाही. राम आंबा खातो म्हणजे खाणारा कोण राम, फक्त एवढं नाही, इतक्या सोप्या पद्धतीने नाही, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं, अगदी पार एमपीएससी ला विचारलेली उदाहरणं, म्हणजे कन्सेप्ट क्लिअरच झाली पाहिजे. पेपर कोणता का असू दे ना, तुम्ही फक्त एमएससीबीचा अभ्यास करता अशातला प्रकार नाही, तुम्ही फक्त महावितरणसाठी तयार होता अशातला प्रकार नाही. तुम्ही कोणताही पेपर द्या त्यासाठी मराठी बदलत नाही. समजलं का? म्हणून सांगण्याचा उद्देश एकच आहे की फक्त एकचदा कन्सेप्ट एकचदा क्लिअर करा. आणि पुन्हा पुन्हा लक्ष्मण चौधरी सरांची बॅच करण्यासाठी आपल्याकडे पैसे पण नाही, बरोबर का नाही? फक्त एकचदा कन्सेप्ट क्लिअर करा आणि विषय संपला. काही अडचण आली मी तुमच्या सोबत आहे. चला पुढे. आता बघा, आता अविकारी शब्द म्हटल्यानंतर क्रिया विशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्यामध्ये हे घटक आपल्याला अभ्यासायचे की हे घटक अभ्यासावे लागतात. क्रिया विशेष अव्यय, क्रिया विशेष अव्यय यातील फरक, बरोबर? म्हणजे या दोघं गोष्टी वेगवेगळ्या आहेत, क्रिया विशेषण अव्यय आणि क्रिया विशेषण. त्याच्यानंतर अव्ययाचे प्रकार असतील, अर्थमूलक असतील, स्वरूपमूलक असतील, या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, त्याच्यानंतर शुद्ध शब्दयोगी अव्यय, यातला दोघांमध्ये फरक काय आहे? त्यानंतर विभक्ती प्रतिरूपक अव्यय काय आहे? म्हणजे विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हणजे अव्यय सुद्धा प्रत्ययाचं काम करतात का, हा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सामान्य रूपाचा वापर शब्दयोगी अव्ययामध्ये होतो का, तर यस. सामान्य रूप म्हणजे काय असतं, या सर्व सविस्तर कन्सेप्ट क्लिअर करायच्या. त्याच्यानंतर पुढे आहे उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्यय म्हटल्यानंतर महत्वाचा पार्ट आहे का, कारण की या घटकावरती खूप महत्वाचा घटक व्याकरणावरती अवलंबून आहे. वाक्यांचे प्रकार जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. जर व्याकरणावरती 9 प्रश्न असतील ना बरोबर, त्या 9 प्रश्नांपैकी 6 ते 7 प्रश्न फक्त वाक्यांच्या प्रकारावरती असतात. मग त्यामध्ये काय अभ्यासावं लागतं? उभयनिष्ठ अव्ययाचे प्रकार असतील, प्रधानत्व बोधक, गौणत्व बोधक यातला फरक असेल. अव्यय एकच असतं रे, पण वेगवेगळ्या प्रकारामध्ये वापरलं जातं. म्हणजे जसं की परिणाम बोधक मध्ये आलेलं म्हणून, त्याच्यानंतर स्वरूप मध्ये आलेलं म्हणून, उद्देश मध्ये आलेलं म्हणून. मग हा फरक काय रे, हा फरक आपल्याला अभ्यासायचा आहे, हा फरक समजून घ्यायचा आहे. म्हणून इथं आपल्याला अव्यय एक मात्र विविध प्रकारामध्ये वापरलं जातं. ते काय, त्याची लेक्चर सुद्धा मी सेपरेट घेतलेली आहे बॅच मध्ये. आलं लक्षात? म्हणजे आता केवल प्रयोगी अव्यय म्हटल्यानंतर केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार असतील, व्यर्थ उद्गाराची अव्यय असेल की व्यर्थ उद्गाराची अव्यय म्हणजे काय, कशाला म्हणता व्यर्थ उद्गाराची अव्यय? म्हणजे बोलता बोलता तो म्हणे वेळा झाला. मग आता हे काय व्यर्थ उद्गाराची अव्यय, हे का व्यर्थ उद्गाराची अव्यय, या कन्सेप्ट आपल्या बॅच मध्ये क्लिअर केल्या. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ओके. लिंग विचार बघा, तर नामाच्या लिंगाचे प्रकार असतील, लिंग भेदाम नामाच्या रूपात होणारा बदल असेल, बरोबर? त्याच्यानंतर पुढे आहे वचन विचार, 1 ते 2 प्रश्न या घटकावरती असतो म्हणजे असतो. त्याच्यानंतर वचनाचे प्रकार असतील, वचन भेदामुळे नामाच्या रूपात होणारे बदल असतील, पुल्लिंग स्त्रीलिंगी अनेक वचने असतील, नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचने असतील. त्याच्यानंतर विभक्ती विचार, आता यामध्ये सर्वात जास्त अडचणीचा भासणारा घटक या कन्सेप्ट पोरांना, उपपद, कारक अर्थ, प्रत्यय, सामान्य रूप यातला नेमका फरक काय? विभक्तीचे प्रकार कोणते आहेत? 8 प्रकार कोणत्या प्रकारामध्ये विभागणी झालेली आहे? या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहे. मग पोरांना सर्वात जास्त अडचणीचा भासणारा हा घटक द्वितीय विभक्ती व चतुर्थी विभक्ती, यासाठी मी सेपरेट लेक्चर चित्र स्वरूपामध्ये या कन्सेप्ट क्लिअर करून दिले आहेत. शब्दसंग्रह परिपूर्ण चित्र स्वरूपामध्ये तुम्हाला अभ्यासाला भेटणार बॅच मध्ये. त्याच्यामुळे टेन्शन नाही. सामान्य रूप म्हणजे सामान्य रूपाची संकल्पना काय, सामान्य रूपात केव्हा बदल होत नाही, हे अतिशय महत्वाचं आहे, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे ते अभ्यासलेलं आहे. काळ म्हटल्यानंतर इकडे बघा, आता काळाचे प्रकार असतील, रीतिकाळ, यावरती जास्तीत जास्त प्रश्न. काळाच्या नवीन संकल्पना असतील, सन्निहित भूत, सन्निहित भविष्यकाळ असेल, उद्देश्य वर्तमान काळ असेल, उद्देश्य भूतकाळ असेल, तुम्ही कधी ऐकलं पण नसेल. पण सांगण्याचा उद्देश काय की टीसीएस आयबीबीएस प्रश्न विचारताय रे हे, म्हणून या सर्व गोष्टी इथं सांगाव्या लागतात. त्यानंतर प्रयोग असेल, प्रयोगाचे प्रकार, सर्वात जास्त अडचणीचा भासणारा प्रयोग पोरांचा आहे.
5 सेकंदाच्या आत तुम्ही प्रयोग ओळखणारे लक्षात ठेवा. फक्त लेक्चर बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो 5 सेकंदाच्या आत तुम्हाला प्रयोग ओळखता येणार. उदाहरण कोणतंही असू दे, एमपीएससीचा असू दे का सरळ सेवा असू दे का संयुक्त गट ब क मुख्य परीक्षेचा पेपर असू दे, कोणत्याही पेपरचं उदाहरण असू द्या, तुम्हाला फक्त 5 सेकंदामध्ये उदाहरण ओळखता येणार आहे. इतक्या सोप्या ट्रिक्स मी प्रयोगाच्या सांगितल्या. मग तो सरळ सरळ प्रयोगाचा प्रकार असू दे का मिश्र किंवा संकर असू द्या, समजलं का? त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार असतील, वाक्यांच्या प्रकारामध्ये केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, गौण वाक्यांचे प्रकार असतील. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो, वाक्य रूपांतर अति महत्वाचा पार्ट आहे हा. खूप जास्त प्रश्न या घटकावरती विचारले जातात. प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात, होकारार्थी वाक्याचे नकारार्थी, केवळ संयुक्त मिश्र वाक्याचे परस्पर रूपांतरण, संकलन हा पार्ट असेल. मी सेपरेट केले सर्व पार्ट. त्यामध्ये 2 किंवा अनेक केवळ वाक्य संयुक्त वाक्य बनवणे, 2 किंवा अनेक केवळ वाक्याचे मिश्र वाक्य बनवणे, अशा पद्धतीच्या सर्व संकल्पना इथं आपल्याला अभ्यासायच्या. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर वाक्य पृथक्करण आहे. वाक्य पृथक्करण यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात रे, पण अजिबात तुम्हाला अडचणी इथं येणार नाही. या सर्व कन्सेप्ट उत्कृष्टपणे मी क्लिअर केल्यात. विधानपूरक काय आहे, उद्देश काय, उद्देश विस्तार काय आहे, एकमेकांशी कशा पद्धतीने सांगड घातली जाते, कर्म काय, कर्म विस्तार काय, विधेय विस्ताराचे कोणकोणते घटक येतात, या सर्व गोष्टी इथं क्लिअर केलेल्या आहेत. म्हणजे आता वाक्य पृथक्करण म्हणजे काय, उद्देश किंवा उद्देश विस्तार यातला फरक, कर्म विस्तार, विधेय विस्तार, विधानपूरक, अतिशय सोप्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर समास, यस, यामध्ये पोरांना बरीच अडचण येते, पण तुम्ही समासाची लेक्चर बघा. मी ती समासाची लेक्चर जी काही एकदम चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये या कन्सेप्ट क्लिअर करून दिल्यात. समास म्हणजे काय, समासाचे प्रकार. त्याच्यानंतर रस, रस म्हणजे काय, रसाचे उपप्रकार कोणते, बरोबर. त्याच्यानंतर शब्दांच्या शक्ती आहे, या जाती नाही. शब्दांच्या शक्ती म्हटलं तर अभिधा, लक्षणा, व्यंजना, एक प्रश्न यावरती विचारला जातो. आता अलंकार म्हटल्यानंतर पुराणा अडचणीचा भासता अलंकार, एकदम सोप्या भाषेमध्ये अलंकार समजून घे की शब्द अलंकार काय, अर्थ अलंकार काय, शब्द अलंकाराचे जे काही उपप्रकार आहे, यमक असेल, श्लेष असेल, बरोबर ना, अनुप्रास असेल, याच्यामध्ये फरक काय असतो. म्हणजे एका शब्दामध्ये फ्लोचार्ट नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला विचार नसतं, सर तुम्ही हे जे लेक्चर घेणार याच्या नोट्स देणार आहे का? यस, 100% नोट्स, प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर जास्तीत जास्त आपण लाईव्ह सेशन मध्ये प्रश्नांचा सराव करून घेणार आहे की आतापर्यंत झालेले जे सर्व पेपर आहे टीसीएस आयबीपीएस चे, त्याचे आपण लाईव्ह सेशन मध्ये ती प्रश्न आपल्या ऍप लाईव्ह सेशन मध्ये ती प्रश्न आपण सोडवून घेणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो, काय बिनधास्त त्या ठिकाणी मराठीची तयारी करा, काय अडचण नाही. अर्थ अलंकारामध्ये येणारे प्रकार उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, त्याच्यानंतर बरेचसे प्रकार आपण होती, व्याजस्थिती, भ्रांतिमान, ससंदेह, पर्यायुक्त, चेतना, हे सर्वच्या सर्व प्रकार तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवता येणार आहे. ओके, त्याच्यामुळे बिनधास्त राहा. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर विरामचिन्ह, एक प्रश्न यावरती असतो. विरामचिन्ह म्हटलं विरामचिन्हाचा वापर असेल, विरामचिन्हांचे प्रकार असतील. वृत्ते म्हटल्यानंतर वर्ग 3 ला सरळ सेवेला, टीसीएस आयबीपीएस ला वृत्ते यावरती एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो, पण विद्यार्थ्यांना ते जमत नाही. ओके, मग आता यामध्ये गद्य काय, पद्य काय, गणलेखन काय, वृत्तांचे प्रकार कोणकोणते आहे, जेवढं महत्वाचं आहे ना तेवढं सर्व सांगणार आहे मी तुम्हाला. त्याच्यानंतर हे होतं तुमचं आतापर्यंतचं व्याकरण. त्याच्यानंतर शब्दसंग्रहाकडे येऊया आपण. शब्दसंग्रहामध्ये काय रे, तर सिद्ध शब्द, त्यामध्ये तत्सम येतं, तद्भव येतं, देशी येतं, परभाषी येतं. प्रश्न सहज विचारला जातो, दिलेल्या पर्यायातील काय ओळखा, दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द ओळखा, दिलेल्या पर्यायातील तद्भव शब्द ओळखा, देशी शब्द ओळखा, अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला इथे विचारले जात आहेत. परभाषीय शब्द, परभाषेमध्ये 2 प्रकार केले, एक स्वदेशी केला, एक विदेशी केला. स्वदेशी शब्दांमध्ये हे सर्वच्या सर्व शब्द प्राकृत, कानडी, हिंदी, गुजराती, तामिळ आणि तेलुगू, आणि विदेशीमध्ये अरबी, फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज, उर्दू, फ्रेंच, तुर्की, जपानी, जर्मन, जे बाहेरून आले त्यांनी निर्माण केले ना, त्यांच्या भाषेतले दैनंदिन जीवनातले शब्द इतर रूढ झाले ना, ते आपण वापरतोय, म्हणजे ते काय झाले, विदेशी. त्याच्यानंतर स्वदेशी म्हणजे इथले रहिवासी जे काही होते त्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे काही आर्य आले, खूप मोठा इतिहास आहे त्याला. आर्य आले, आर्य संपूर्ण देशभर पसरले, संपूर्ण हिंदुस्थानभर पसरले. जिथं जिथं ते वास्तव्याला होते किंवा जे काही परकीयांचं इथं आगमन झालेलं होतं, जिथं जिथं ते वास्तव्याला होते तिथं तिथं त्यांनी या सर्व गोष्टी विकसित केल्या. आणि परकीयांचं आगमन ज्या ज्या भागामध्ये, म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये परकीयांचं जे काही आगमन झालं, मग तिकडं म्हणजे तुमचे फारसी लोक आले असतील, पोर्तुगीज आले असतील, ब्रिटिश आले असतील, त्यांनी त्या ठिकाणी ती शब्द काय केली, रूढ केली. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला वाचण्याची गरज नाही. संपूर्ण हा शब्दसंग्रह गोष्टी आणि चित्र स्वरूपामध्ये आपल्या ऍप मध्ये उपलब्ध आहे, किंवा मी त्याचे काही लाईव्ह सेशन घेणार आहे.
म्हणजे जेणेकरून सर्वांना एकदम परफेक्ट कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर साधी शब्द. आता यावरती प्रश्न विचारला तर उपसर्ग, प्रत्यय, अभ्यास्त, त्याच्यानंतर सामासिक, या चौघांमध्ये फरक काय आहे नेमका, याचे उपप्रकार येतात, ते सुद्धा मी सविस्तर सांगेल, काय अडचण नाही. ओके. त्याच्यानंतर पुढे आता उरलेले जे काही इतर घटक आहे तर यावरती सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. हे संपूर्ण जो काही अभ्यासक्रम मी डिसाईड केलाय किंवा जो काही बनवलेला आहे, परिपूर्ण आतापर्यंत झालेले जे काही पेपर आहे त्या पेपरवर परिपूर्ण अभ्यासक्रम अवलंबून आहे. जसं शुद्ध व अशुद्ध शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, वाक्य कालानुक्रमे लावा, अलंकारिक शब्द असेल, म्हणी असतील, समानार्थी असेल, विरुद्धार्थी असेल, साहित्य विषयक असतील, यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत. विरुद्धार्थी, समानार्थी, वाक्प्रचार असतील, ध्वनिदर्शक शब्द असतील, या सर्व घटकांवरती प्रश्न आतापर्यंत विचारले जातात. एकही घटक तुम्हाला मी म्हणजे एकही घटक तुमच्यासाठी सोडलेला नाही. प्रत्येक घटक बॅच मध्ये मी घेतो आहे. म्हणजे काही घेतलेली आहेत, काही बाकी आहेत. ओके. म्हणजे आता जर तुम्ही बॅच परचेस केली तर आता तुम्हाला 70 लेक्चर बघायला मिळणार आहे आजपासून. ओके. राहिलेले जे काही लेक्चर आहे ते मी लाईव्ह सेशन मध्ये घेणार आहे. ओके. म्हणजे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार. त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे उतार्यांचा. 5 प्रश्न एकदम फिक्स, एकदम हक्काचे 5 प्रश्न. उतारा कसा सोडवायचा, विषय संपला. त्यावरती माझं लेक्चर असणार आहे, कारण की मी ऑलरेडी सीसॅट घेतो राज्यसेवेला, त्याच्यामुळं काही अडचण नाही. ओके. राज्यसेवा पूर्वला म्हणजे फक्त आकलनाची उतारे मी इथं शिकवत असतो, म्हणजे शिकवत होतो, त्याच्यामुळे काही अडचण नाही. उतारा कसा सोडवायचा त्याचं लेक्चर सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे 5 मार्क ते हक्काचे होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने तुमच्या हक्काचा जो काही मराठी विषय आहे त्या मराठी विषयाचा तुम्हाला मी परिपूर्ण ज्या काही सर्वच्या सर्व कन्सेप्ट आहे त्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट मी क्लिअर करून दिल्या. आता थोडक्यात सांगतो फक्त अभ्यास कसा करावा. आता तुम्ही जर दिवसभरामध्ये जे काही तुमचं प्लॅनिंग आहे, जर तुम्ही 5, 7, 8 तासाचं नियोजन केलं तर 5, 7, 8 तासाच्या नियोजनामध्ये समजा सरासरी आपण 6 तासाचा नियोजनाचा विचार करूया की 6 तास सर्व विद्यार्थी अभ्यास करतात. ओके. 6 तासामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे. तर आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, जो काही पहिला विषय आपला 50 गुणांचा, म्हणजे मी त्याला तांत्रिक म्हणतो, बरोबर ना. म्हणजे जो ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहे त्या पदासाठी जो काही अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्यावरती 50 प्रश्न असणार आहे, सर्वांना माहिती आहे, बरोबर. तर याचा तुम्हाला मिनिमम दिवसभरातनं 2 तास याला तुम्ही दिले पाहिजे. जर तुमचा याच्यावरती होल्ड असणार आहे, ओके, याच्यावरती जर तुमचा होल्ड असणार आहे तर तुम्ही याला कमी वेळ जरी दिला तर काही अडचण नाही. फक्त मी किती 6 तासाचं नियोजन करून देतो, तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. तर काही जण म्हणत असतील सर एवढं 6 तास, अरे बाबा 6 तास अभ्यास करावाच लागणार आहे ना. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आपण, कॉम्पिटिशन बघतोय आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे इकडं तांत्रिक हा विषय मी तुम्हाला सांगितलं की ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय, समजा काही विद्यार्थी कॉमर्स साठी ज्युनियर असिस्टंटला फॉर्म भरत असतील तर त्यांनी मिनिमम त्यांचा जो काही विषय आहे सर सांगतीलच, प्रवीणकर सर तुम्हाला सांगतीलच, पण तो जो काही विषय त्याला एवढा वेळ दिला पाहिजे असं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर रिझनिंग जो पार्ट आहे, ओके, रिझनिंगचा पार्ट आहे तर रिझनिंगला रोज 1.5 तास तुम्ही दिला पाहिजे. रोज 1.5 तास सराव केलाच पाहिजे. आतापर्यंतचे जेवढे विषय असतील किंवा जेवढे परीक्षा झाल्या असतील ना, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न विचारलेले असतील ना त्या संपूर्ण प्रश्न तुम्ही टॉपिक वाईज, म्हणजे एक टॉपिक सोडवायचा. समजा दिनदर्शिका तुम्ही सोडवला ना तर दिनदर्शिका सोडवून दिनदर्शिकेवरती किती कशी प्रश्न विचारली आतापर्यंत टीसीएस आयबीपीएस ने, ती प्रश्न सोडवणं महत्वाचं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मॅथ, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूडची तयारी करू शकतात. समजलं का. म्हणजे एक टॉपिक रिझनिंगचा घ्यायचा, एक टॉपिक क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूडचा घ्यायचा, म्हणजे दोघं पार्ट तुमचे कव्हर होत आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट राहिला तो म्हणजे मराठीचे तुम्हाला आता हे 3.5 तास झाले. उरलेला जो काही वेळ आहे, उरलेला जर समजा तुम्ही 1.5 तास, ओके, 1.5 तासामध्ये एक सेशन आपल्या बॅचचा करायचा, एक सेशन एक लेक्चर बघून घ्यायचं आणि एक लेक्चर बघितल्यानंतर जे काही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे उपलब्ध असतील, मी तर घेणारच आहे, काही अडचण नाही, तर ज्या काही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे, ओके, एक लेक्चर तुम्ही बघून घ्यायचं. आपल्या बॅच मधून ऍप मधून एक लेक्चर तुम्ही जर बघितलं आणि एक लेक्चर बघितल्यानंतर त्या टॉपिकवरचे सर्व प्रश्न सोडवायचे. काही अडचण आली मी तुमच्या सोबत आहे, काही अडचण आली तर मला विचारा. एक लेक्चर बघून घ्यायचं, विषय संपला. आता किती आले, 3.5 तास झाले, 3.5 आणि 1.5 तास, 5 तास झाले. आणि त्याच्यानंतर जो उरलेला 1 तास आहे ना, तर 1 तासामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन खूप मस्त आहे. तुम्ही जर रिव्हिजन केली तर निश्चित पद्धतीने तुम्हाला यश मिळणार आहे. कारण की एकच गोष्ट जर आपण 10 वेळेस अभ्यासली तर ते तोंडपाठ होऊन जातं, त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातं आणि लेक्चर बघितले म्हणजे विषय संपला.
अशा दोघं बॅचेस, आता प्रवीण कळ सरांची बॅच आणि माझी मराठीची बॅच लवकरच तुम्हाला, म्हणजे बॅच तर उपलब्ध आहे, तुम्हाला फक्त ऍप डाउनलोड करायचे आणि बॅच परचेस करायची आहे. आणि त्यामध्ये काही लाईव्ह सेशन आपण सुरू करणार आहोत. ओके, त्याची सूचना तुम्हाला ऍपमध्ये मिळणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. अशा पद्धतीचं अगदी कमी वेळेचं हे आपलं लेक्चर होतं आणि इथं मी आता थांबतोय. आणि लेक्चर तुम्हाला कोणकोणते घटक मराठी संदर्भातले महत्वाचे वाटतात ते घटक मला, म्हणजे कुठले घटक घेतले पाहिजे महत्वाचे, तर मी ते डिसाईड करणार आहे, कारण की क्वेश्चन पेपरचं अनालिसिस मी केलेलं आहे. तर त्या घटकांचे सराव प्रश्न मी तुमच्या समोर मांडेल. काही अडचण नाही, तुम्हाला काही अडचण असेल मराठी संदर्भातले तर माझ्यापर्यंत पोहोचवा, त्या सर्व गोष्टी मी क्लिअर करून देणार. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.